इंद्रियांचे दिनो आम्ही केले नारायणे, म्हणून ऐसी सोशी काय सांगू कोणापाशी. नाही अंगी बळ त्याग करिजेसा सकळ, तुका म्हणे मोठे प्रारब्ध हे ते होते खोटे. संत तुकाराम महाराजांनी प्रारब्धाविषयीचा हा अभंग रचलेला आहे. नारायणाला म्हणजेच पांडुरंगाला बोलताना ते अशा प्रकारे बोलतात की देवा, तू आम्हाला ह्या इंद्रियांच्या सोबतच का वशमध्ये ठेवलेला आहेस. म्हणजेच काय की जोपर्यंत आपल्या इंद्रियांवर अंकुश नसतो, जोपर्यंत आपल्या इच्छेंवर नियंत्रण नसतं, तोपर्यंत आपण चांगल्या गोष्टीच्या जवळ नाही जाऊ शकत. कारण वरचेवर घडणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, जे की आपल्या इंद्रिय आसक्त असतात किंवा आपल्या नियंत्रणाबाहेर आपल्या इच्छेखातर जात असतात, अशा गोष्टी आपल्याला लवकर मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. परंतु आपण याचा विसर पडतो की खरंच या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत का. आपण ह्या इंद्रिय आसक्त होऊन त्या आसक्तीकडं ओढल्या जातो आणि मग याचा त्रास आपल्या जीवनाला होतो. आपण सारखं एका गोष्टीला कुरवाळत बसतो की माझ्या मागं दुःख आलेलं आहे, मी दुःखी आहे, माझं प्रारब्ध तसं असेल. परंतु आपण थोडा याचा विचार करायला पाहिजे की आपल्याकडे आलेली ही वेळ किंवा आपल्यावर आलेलं हे दुःखाचं संकट हे नेमकं कशामुळं आलेलं आहे. आपल्याकडे असलेल्या ज्या इच्छा असतात या आपण अनियंत्रित ठेवलेल्या आहेत. आपण आपल्या इंद्रियांच्या अधीन झालेलो आहोत, म्हणून आपल्याला हे दुःख भोगावं लागतं. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून याच विषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. ते म्हणतात की इंद्रियांचे दिन आम्ही केलो नारायणे, म्हणजे काय की नारायणा, तू आम्हाला असं इंद्रियांच्या अधीन का करून ठेवलेलं आहेस. आम्हाला आमच्या स्वतःवरच का नियंत्रण मिळवता येत नाही, किंवा आम्ही आमच्या स्वतःवरच का नियंत्रण नाही राखू शकत. आमच्या इच्छा, आमच्या आकांक्षा एवढ्या अवास्तव का वाढत जातात, याचं उत्तर आम्हाला सापडत नाही. आणि म्हणून आम्ही ह्या संसारामध्ये ह्या दुःखाच्या गर्ततेमध्ये लोटल्या जातो. ह्या दुःखाच्या भवसागरामध्ये आम्ही नेहमी फिरत राहतो. याच्या बाहेर निघण्याचा मार्ग आम्हाला सापडत नाही. कारण मार्ग आपल्या जवळच असतो. मार्ग कोणचा, तर आपण जर ह्या अवास्तव अपेक्षा सोडून दिल्या, जर अपेक्षाच सोडून दिल्या, तर आपल्याला खरंच दुःख हे होणार नाही. म्हणून ऐसे सोशी काय सांगू कोणापाशी, याचा अर्थ असा लागतो की म्हणूनच हे सर्व दुःख आम्हाला सोसावं लागतं. आणि हे दुःख तरी आम्ही कोणापाशी सांगावं. आपल्याला वाटतं की आपण याच्याजवळ सांगावं, त्याच्याजवळ सांगावं, पण खरंच ती व्यक्ती आपल्याला मिळती का की ज्याच्याजवळ आपण दुःख हे आवर्जून सांगावं. बऱ्याच वेळेला आपण आपलं दुःख अशा व्यक्तीकडे सांगण्याचा प्रयत्न करतो की ज्याला आपल्या दुःखाविषयी केवळ आवडच निर्माण झालेली आहे, किंवा आपल्या बोलीभाषेत सांगायचं तर त्याला आपल्या दुःखाविषयी मजा वाटते. म्हणून दुःख सांगताना देखील अशीच व्यक्ती निवडावी की ज्याला त्या गोष्टीची जाणीव आहे. कदाचित आपलं मन तरी थोडंसं हलकं होईल. नाही अंगी बळ त्याग करिजेसा सकळ, म्हणजे संत तुकाराम महाराज या ओळीतून काय सांगू इच्छितात की देवा, पांडुरंगा, आता माझ्या अंगामध्ये कसलं बळही राहिलं नाही की मी सर्व संग परित्याग करावा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मी सोडून द्यावं, एवढी ताकद देखील माझ्यामध्ये राहिली नाही. सांगायचा मुद्दा त्यांचा असा असावा की आपण सामान्य माणूस ह्या सर्व गोष्टी सोडायचं म्हणल्यानंतर सोडू शकत नाही. कारण काय, तर आपल्याला या सर्व गोष्टी सोडणं अवघड जातं. आपण ह्या गोष्टीच्या मुळासोबतच चिकटलेलो आहोत असं आपण करून ठेवतो परिस्थिती आपली, जेणेकरून आपल्या आकांक्षा, इच्छा ह्या संपतच नाहीत. म्हणून आपण जर ह्या सर्व गोष्टीचा त्याग करू शकलो तर निश्चितपणे आपण ह्या गोष्टींबरोबर दुःखाचा देखील आपण त्याग करायला जवळ जाऊ. शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे मोठे प्रारब्ध हे ते खोटे, म्हणजे काय की देवा, माझं प्रारब्धच हे असं जर असेल, एवढं मोठं आणि असं दुःख देणारं असेल, असं खोटं दाखवणारं असेल, त्याला नारायण तरी काय करल. म्हणजेच काय की आपलं प्रारब्धाचे भोग तर आपल्याला भोगावे लागतील, परंतु हे भोग सहज व्हावं, आपल्याला ह्या भोगांचा त्रास होऊ नये असं जर आपल्या प्रत्येकाला वाटत असेल तर आपल्याला नारायणाची भक्ती, ईश्वराची भक्ती करायलाच हवी. नामजप करायला हवं, तरच आपल्या कर्माची जी फळं आहेत त्याचं भोग आपल्याला सहजतेनं भोगता येईल, जेणेकरून आपला त्रास तरी कमी होईल. परंतु भोग मात्र ते भोगावेच लागतील. त्याचा त्रास कमी होण्यासाठी आपण ईश्वर भक्ती, चांगलं कार्य हे करू शकतो. जय जय रामकृष्ण हरी.